समांतर भाग 4 सादर करते मनीषा स्टॉक। मागील भागात आपण पाहिले की कुमार महाजन यांची पन्हाळा येथे ट्रान्सफर होते आणि ते गव्हर्नमेंट कॉटेजमध्ये राहायला जातात। आणि आता पुढे कंपनीच्या कॉटेजमध्ये अजूनही लाईट्स आलेले नव्हते। संध्याकाळचं आमचं जेवण वगैरे कंदिलाच्या प्रकाशातच व्हायचं। महाराणावरही कुठं दिव्याची सोय नव्हती। सूर्यास्तानंतर थोड्याच वेळात बाहेरचा सारा आसमंत अंधारून काळाशार होऊन जायचा। आपोआपच मी आणि हन्म्या 8:30-9लाच झोपून जायचो। दुसरं आणखी काय करणार? मला वाचनाची मुळीच आवड नव्हती। हन्म्याशी तरी आणखी रोज रोज काय गप्पा मारणार? नाही म्हणायला कधी कधी करंजिया साहेबांच्या बंगल्यावर आमची पार्टी व्हायची। त्यांची बायको 7-8 दिवसांकरिता मुंबई अहमदाबादला गेली की मग तर हटकूनच आम्ही धुडगूस घालायचो। करंजिया वयानं माझ्याहून जरा मोठेच होते, पण त्यांनाही फक्त माझीच कंपनी होती। त्यामुळे वय विसरून त्या कारणासाठी आमची दोस्ती झाली होती। लहर आली की ते मला विचारायचे, काय मग महाजन, आज संध्याकाळी तुला काही काम आहे का? दिवसभर काहीच काम नसतं तर संध्याकाळी आणखी काय असणार आहे? नाही, काहीच नाही। अच्छा, ये मग बंगल्यावरच। झालं। लगेच हन्म्याला कंपनीच्या कामातून सुट्टी मिळायची। तो संध्याकाळच्या तयारीला लागायचा। सारी व्यवस्था त्याच्याकडे असायची। हन्म्या आपली जबाबदारी मात्र अगदी छान पार पाडायचा। करंजियांना पीटर स्कॉटशिवाय दुसरं काही चालायचं नाही। कोल्हापूरहून ते स्टॉक मागवूनच ठेवायचे, पण मला मात्र काहीही चालायचं। माझ्यासाठी निराळं काही आणण्याची कधी आवश्यकताच नसायची, पण पितांना काहीतरी खायला असणं आणि सोडा पुरवणं, जास्तीचा सोडा परत करणं, बर्फ, सिगारेट्स, नंतरची आवरासावर अशी आणि जेवणाचा झणझणीत मेनू, हे सगळं हन्म्या इमानदारीत सांभाळायचा। त्या बदल्यात त्याला 4-5 रुपये दिले तर गडी खुश। असे पार्ट्यांचे दिवस सोडले तर इतर वेळी 9 ही आमची गाढ झोपण्याची वेळ। सकाळी आपोआपच 6ला स्वच्छ जाग यायची। हन्म्या दुधाचं भांडं घेऊन गावात गेला की मी डबडं उचललंच। माझी बसण्याची जागाही अगदी ठराविक होती। तिथून किल्ल्याचा काही भाग दिसायचा। खाली पसरलेलं खोरं दिसायचं। दिशा फटफटल्या असतील तर रत्नागिरीकडे जाणारा रस्ताही अचल दिसायचा। एकदा उठायला उशीर झाला। रात्री साहेबांकडे पार्टी झाली होती। नेहमी पार्टी झाली की त्यांच्याकडेच मी झोपायचो, पण बंगल्यात भयंकर ढेकूण झाले होते म्हणून साहेबच कंपनीत झोपायला गेले। आम्ही चक्कत रात्रीच्या अंधारात कॉटेजवर आलो। सकाळी उठायला 7 वाजून गेले आणि त्या दिवशी पहिल्यांदा मला ते दुसरं घर दिसलं। 200 फूट खाली गर्द झाडींनी वेढलेलं लाल चुटूक कौलांचं ते टुमदार घर। आमचं कॉटेज झक मारत होतं त्या घरापुढे। मध्ये ते पिटुकलं घर। बांधणी ब्रिटिशांच्या काळातली होती। वर धुराडं वगैरे होतं। पाहिल्या मला ते घर अतिशय म्हणजे इतकं आवडलं की दिवसभर माझ्या डोक्यात त्या घराचेच विचार। संध्याकाळी हन्म्याला विचारलं तर त्यानं चकितच केलं। म्हणाला, ते होय, ते आपलंच आहे। मी म्हणालो, अरे वेड्या, इतकं मस्त घर असताना तू इथे कशाला राहतोस? तर म्हणे, ते फार गैरसोयीचं होतं। वर यायला मधली वाट नव्हती। गावात यायचं असेल तर 2-3 मैल पायवाट तुडवून ST रोडवर येऊन मिळायचं। वळणं चढत वर यायचं, त्यापेक्षा हे कॉटेज बरं। 10 मिनिटात कंपनीत पोहोचता येतं। त्याचंही म्हणणं बरोबरच होतं म्हणा। नोकरांना रेंट फ्री ॲकॉमोडेशन होतं, मग त्यानं इतके कष्ट का घ्यावेत? ते घर हन्म्याचंच आहे म्हटल्यावर माझा जरा रसभंगच झाला, कारण असं घर एखाद्या ब्रिटिश अवशेषाचंच असण्यात मजा। कुतूहल म्हणून आपण वी इंडियन्स ते पाहायला जायचं। गोऱ्या गोऱ्या माणसाला, त्याच्या शोल्डर कट बायकोला, पोरांना पाहून चाट पडायचं। त्यानं कर्टसी म्हणून घर आतून दाखवताच हाऊ ब्युटिफुल म्हणायचं। साहेबाला मग आनंद तर होणारच ना, की या इंडियन्सनाही सौंदर्य दृष्टी असते हां। खुश होऊन त्यानं चहा बिस्किटं द्यायची। 10-15तली 2-3 बिस्किटच खाऊन आपण थँक्यू फॉर द कर्टसी वगैरे म्हणत निघून जायचं।
परंतु घर हणम्याचं म्हटल्यावर हे सगळं संपलंच. पण या माझ्या डोक्यात ते घर पक्क बसलं. रोज मी ठरवायचो, उद्या हे घर जवळून आणि आतून पाहायचं. शनिवारी रात्री मी हणम्याशी पुन्हा त्या घराचा विषय काढला. म्हटलं, हणम्या, उद्या आपल्याला सुट्टी आहे. सकाळी आपण ते घर पाहूया. कशाला उगाच वेळ वाया घालवता साहेब, असं हणम्यानं आडेवेडे घेतले. कारण त्याच्या दृष्टीनं त्या रिकाम्या घरात पाहण्यासारखं काहीच नव्हतं. पण मी जायचंच म्हटल्यावर तो बरं म्हणून कबूल झाला. त्या रात्रीतून 4-5 वेळा तरी ते घर माझ्या स्वप्नात आलं असेल. हणम्याचं म्हणणं बरोबर होतं. वरून पाहताना ते घर 150-200 फुटांवर दिसत होतं. पण तिथपर्यंत पोहोचण्यासाठी मात्र फार चालावं लागलं. आधी आमच्या कॉटेजपासूनच माळरान तुडवत ST रोडला यायचं. बाजारपेठ मागे टाकून घाटाच्या रस्त्याला लागायचं. 200 फूट खालच्या लेवलला जाण्यासाठी घाटातील 3-3.5 मैलांची वळणं तुडवायची. मग खूप लांब गेलो म्हणून पाऊलवाटेनं खूप मागं यायचं, तेव्हा ते घर येणार. एकूण फेरा 5-6 मैलाचा सहजच. इथून वर खाली करायला पायवाट असती तरची गोष्ट जरा वेगळीच असती. अक्षरशः 5 मैलाचं अंतर 150 फुटात तोडता आलं असतं. पण चढ अगदी भिंतीसारखा सरळ होता. मध्येच गुळगुळीत खडक होते. प्रयत्नांती एखादा धाडसी गिर्यारोहकच इथून वर जाऊ शकला असता. घर मात्र कोणीही प्रेमात पडावं असंच होतं. 3च खोल्या होत्या, पण भरपूर खिडक्या असल्याने प्रकाश आणि वारं भरपूर होतं. ब्रिटिश घरांच्या हॉलमध्ये असतो तसा शेगडीचा प्रकार होता. मागच्या वरांड्याला कंबरभर उंचीची भिंत होती. त्या पलीकडे कडा कोसळला होता. एखादा लेखक, कवी, चित्रकारानं हे घर पाहिलं असतं तर हणम्याकडून विकतच घेऊन टाकलं असतं. हणम्या, सगळं घर पाहून भारावल्यावर मनस्थितीत मी विचारलं, हे घर खरंच तुझं आहे? आईच्या आण, माझं हवंय. खोटं कशापायी बोलू साहेब, इथे कोणी राहत नाही. नाही, कोणी राहत नाही. मी राहिलो तर? हणम्यानं अविश्वासाच्या नजरेनं माझ्याकडे पाहिलं. पर तुम्ही कशापायी राहणार इथे? का, तुझी हरकत आहे का काही? माझी काय हरकत असणार म्हणा, पर वर चांगली सोय आहे ना साहेब. तिथनं कंपनीत जायला सोपं जातं आहे. आणि इथवर कशापायी यायचं राहायला? हे खरं तर मलाही पटायला हरकत नव्हती. पण सगळ्या रस्त्यांपासून दूर स्वतःच्या रुबाबात उभ्या असलेल्या त्या घरानं मला मोहातच पाडलं होतं. हणम्या नाही म्हणणार नाही हे लक्षात येताच, आता आपण इथे राहायला आलोच अशा थाटात मी त्याला विचारलं, पाण्याची काही सोय इथे आहे? विहीर आहे. पाणी असतंच का तिच्यात? ही जागा वापरात नव्हती म्हणून विहिरीचं पाणीही वापरात नव्हतं. बरीच पानं फांद्या पडून ती बंद झाली होती. पाण्यावरही खूप कचरा होता. पण तो दूर करून पाणी वापरता येण्यासारखं होतं. महाजन साहेब, खरंच येणार का इथे राहायला? हणम्यानं पुन्हा एकदा विचारलं. खरंच येणार. आणि मग मी? तू यायचं असेल तर ये, नाहीतर तू घरच राहा. कंपनीत जाताना मी तुझ्याकडे येऊन जेवण करीत जाईन. संध्याकाळचं जेवण उरकून खाली येत जाईल. पण मी म्हणतो, हे कशापायी? मला जागा बेहद्द आवडली. बास, मला एक सांग, खेड्यात असतात तशी इथं कोणीही न राहायला काही कारणं नाहीत ना? भूतं खेतं असं काही? हां, नाही, तसलं काय नाही. राहिला आहेस का कधी तू इथे? लहानपणी. पर तसं आता काय बी नाही. अर्थात तसं काही असेल तर यावर माझाही विश्वास बसला नसताच. पण तो राहू नको म्हणून म्हणत होतो. म्हणून मी आपलं विचारलं. करंजिया साहेबांना सांगून हणम्याला मी 2-3 दिवस मदतीकरिता घेतलं. घर सगळं झाडून पुसून स्वच्छ करून घेतलं. पायवाटेवरील काटे उपटले. आसपास माजलेलं गवत जाळलं. विहिरीवरचा कचरा काढून टाकला. खिडक्यांचे ताण गंजले होते, ते रॉकेलने पुसून काढून घेतला. कौल साफ करून लावून घेतली. 2-3 दिवसांनी घर एकदम ताजं दिसायला लागलं. माझं सगळं सामान घेऊन मी या नव्या जागेत राहायला आलो. नव्या कौतुकानं घर पाहताना मला पहिल्यांदाच शिला दिसली. आताचं मेन गेट होतं त्यापासून जरा बाजूला ती संगमरवरी शिला होती. तीवर इंग्रजीत अक्षरं कोरलेली होती.
ब्लू मून कॉटेज. मी आता इथे हट्टानं राहायला आलो खरा, पण राहण्यापेक्षा झोपण्यासाठीच मला या जागेचा जास्त उपयोग होता. सकाळचा चहा तेवढा मी इथं हातानं करून घ्यायचो. त्यानंतर बाहेर पडलं की रात्री झोपायलाच परत. पहिले 2 दिवस दुधाचा प्रॉब्लेम जाणवला. शेरभर दुधासाठी 4 मैल चालायला कोण तयार होणार? त्यापेक्षा रतीब नसलेला परवडला. मग संध्याकाळी रात्री परत येताना आठवणीनं एका बाटलीत हन्म्याकडून दूध घेऊन यायचं, तर दुसऱ्या दिवशी दुधाचा चहा नाहीतर कोरा. कपडे माझे मलाच हाताने धुवावे लागायचे, पण या सगळ्या अडचणी किरकोळ वाटायच्या. हे घर ताब्यात ठेवण्याच्या बदल्यात तेवढे कष्ट घ्यायला काहीच हरकत नव्हती. पन्हाळ्याला आल्यापासून मी ठराविक दिवसांनी, म्हणजे साधारणत दर आठवड्याला नीमा आणि वाबगावकरांना पत्र टाकायचो. इथली सगळी खुशाली, झालेले बदल सगळं सविस्तरपणे मी त्यांना कळवायचो. नाहीतरी इथं फारसं काही काम नव्हतंच. कंपनीत कंटाळवाणा दिवस जायचा. मग पत्र लिहिण्यात तरी छान वेळ जायचा. त्यांची ही पत्र यायची ती टिपिकल असायची. नीमाच्या पत्रात तिची नोकरी, संजूची शाळा, तिथे येणाऱ्या अडचणी, फार झालं तर तुमच्याशिवाय करमत नाही, मुंबईला येऊन जा आणि मला तिकडे न्या, तब्येतीला जपा, वगैरे वगैरे. वाबगावकरांच्या पत्रात कंपनीचे रिपोर्ट्स असायचे. अमका तुझ्याबद्दल असं बोलतो, तमक्याला माज आला आहे, मेहतानं काळेकरचे इन्क्रिमेंट स्टॉप केलं आणि मी त्याच्यावर एक कामगिरी सोपवली. सुदर्शन चक्रपाणीचा काहीसा स्ट्रेस लागतो का हे पाहण्याची, तो शोध घेण्याचं ते काम सुरू असल्याचा उल्लेख कायम असायचा. शोध घ्यायचा म्हणजे तो नेमका काय करायचा कोणास ठाऊक. माझ्या डोळ्यासमोर आपलं चित्र उभं राहायचं की मुंबईतला गर्दीचा रस्ता, ऑफिसेस वगैरे सुटलेली, रहदारीच्या चौकात उभा राहून वाबगावकर प्रत्येकाला अडवून विचारतोय, सुदर्शन चक्रपाणी नावाच्या माणसाला कोणी ओळखतं का हो? इथे पन्हाळ्याला आल्यापासून माझ्यात हळूहळू बदल घडू लागले. उदाहरणार्थ, इथली शांतता मला आता आवडू लागली होती. तिचीच इतकी सवय व्हायला लागली होती की दुरून जर एखादी एसटी घरघरत गेली तरी नकोसं वाटायचं. कधी कधी तर भीती वाटायची, पुन्हा आपली बदली मुंबईत झाली तर आपला निभाव लागणार नाही. तिथला माणसांचा चिकचिकाट, लाखो वाहनांचा गदारोळ, ती सदर्ष्ट प्रदूषित हवा, काही म्हणता काही आपल्याला सहन व्हायचं नाही. आवाजांनी आपल्या मेंदूत स्फोट होतील. रस्ता क्रॉस करताना आपण बस खाली चेंगरून जाऊ. लोकलच्या गर्दीत आपला हार्ट फेल होईल की काय? इथं कसं सगळं शांत, निवांत, गडबड नाही, गोंधळ नाही. रस्ता ओलांडताना इकडे तिकडे पाहायची आवश्यकताच नाही. ब्लू मून कॉटेजमध्ये राहायला आल्यापासून तर शांततेचे हे सारे थर आणखीनच गडद झाले होते. संध्याकाळी परत आलं की दरीकडल्या वरांड्यात वेताची खुर्ची टाकावी, डोक्यामागे हात घेऊन तासन तास आकाशाचे खेळ पाहत बसून राहावं. याच काळात 2 गोष्टी घडल्या. एक म्हणजे काहीही घडत नसतानाही माझ्या मनात डायरी लिहिण्याचे विचार यायला लागले. दुसरं, शांतपणे विचार करून योग्य निर्णय घेण्याची मला आता सवय लागली. अशीच एक दुपार. कंपनीत काही काम नव्हतं. करंजिया साहेब काहीतरी काम काढून जीप घेऊन कोल्हापूरला गेले होते. मलाही त्यांनी आग्रह केला होता, पण त्यांची बायको वगैरे बरोबर असल्याने मी काही गेलो नव्हतं. वातावरण कुंद. आकाशात सकाळपासून ढग जमा झालेले, वारं पडलेलं, प्रकाश काळवंडलेला, भयंकर एकटं वाटायला लागलं. मनाला अस्वस्थ करणारी अनामिक हुरहुर लागून राहिली. अशा वेळी करण्यासारख्या 2च गोष्टी, छानपैकी दारू पीत बसायचं किंवा दूरवर फिरायला जायचं. करंजिया साहेब कोल्हापूरला गेले म्हटल्यावर ऑफिस माझ्या ताब्यात. हणम्याला कुलूप वगैरे लावायला सांगून मी सरळ बाहेर पडलो. दारू प्यावी असं मनात फार होतं, पण करंजियाकडचा स्टॉक संपलेला होता आणि बाटली विकत घेण्या इतके पैसे माझ्याकडे नव्हते. इथं एकच दुकान होतं, तिथं माझं खातं नव्हतं. म्हणून आपोआपच फिरणं हा प्रकार उरला. 2 तास पठारावर झाडीमधून खूप भटकलो. डोक्यात विचार सुरूच होते. नेहमीप्रमाणे ते शेवटी सुदर्शन चक्रपाणीवर केंद्रित झाले. हा सुदर्शन चक्रपाणी भेटायला हवा एकदा.
स्वामींच्या म्हणण्याप्रमाणे त्याचा आणि माझा हात सारखा असेल तर त्याच्या आयुष्यात ज्या घटना घडल्या त्याच माझ्या आयुष्यात घडत असणार आणि घडणार. चक्रपाणी 1945मध्ये स्वामींकडे भविष्य पाहायला गेला तेव्हा तो 30 वर्षाचा होता. म्हणजे आज तो 60 वर्षाचा असणार. भेटला तर पुढच्या 30 वर्षांचं भविष्य मला माहिती होईल. काही नाही, त्याला म्हणायचं, स्वामींना भेटल्यापासून तुझ्या आयुष्याबद्दल बोलत राहा, तेच माझ्या आयुष्याचं भविष्य. तसं गृहीत धरायला काहीच हरकत नाही, कारण त्याचं थोडंसं प्रत्यंतर आपल्याला आलं आहे. स्थळांचा आणि कारणांचा थोडाफार फरक असला तर असू शकेल, पण चक्रपाणी 30 वर्षाचा असताना मुंबईत राहत होता. अफरातफरीच्या आरोपाखाली त्याला मुंबई सोडावी लागली होती. तो एकटाच बदलीच्या गावी पुढे गेला होता. आपल्या बाबतीतही हे असंच घडलेलं आहे. चक्रपाणीला स्वामींनी भविष्य सांगायला चक्क नकार दिला आणि आपल्यालाही दिला. का? आपल्या भविष्यात असं काय वाढवून ठेवलं आहे की स्वामींनी त्याबद्दल एक शब्दही बोलण्याचं टाळावं? हा प्रश्न तर मला बरेच दिवस सतावत होता आणि त्याचं उत्तर हवं असेल तर चक्रपाणी हा एकमेव माणूस होता जो ते स्वच्छपणे सांगू शकेल. मग एकदम माझ्या मनात ते विचार आले आणि मी उत्तेजित झालो. श्वास फुलला, कानातून वाफा निघायला लागल्या. झाडीतून सळाणारा वारा, उडणारा पाचोळा, मधूनच टपकन पडणारा पावसाचा टपोरा थेंब, हे सगळं जाणीवातून नाहीसं झालं. आपण बदली होऊन पन्हाळ्याला आलो. चक्रपाणीचीही बदली पन्हाळ्यालाच झाली नसेल कशावरून? पन्हाळा गाव तसं खूपच लहान. किल्ल्याभोवतालच्या वस्तीपासून सुरुवात करून प्रत्येक घर घ्यायचं म्हटलं तरी मला 1 दिवस पुरण्यासारखा होता. अर्थातच सुट्टीचा दिवस म्हणून मी रविवार निवडला. सकाळपासून तहानभूक विसरून मी घराघराला भेट देत होतो. सुदर्शन चक्रपाणी या नावाचा माणूस गावात राहतो का? पूर्वी म्हणजे फार पूर्वी, 25-30 वर्षापूर्वी तो राहत होता का वगैरे चौकशी केली, पण नावच कोणाला ऐकल्याचं आठवत नव्हतं. पण मी निराश झालो नाही, कारण गणित तर अचूक होतं. माझ्याच नशिबाशी समांतर असलेला चक्रपाणी माझ्यासारखा पन्हाळ्याला आलेला असायलाच हवा. संध्याकाळपर्यंत पक्षाचं कार्य करणाऱ्या कळकळीच्या कार्यकर्त्याप्रमाणे मी उत्साहानं फिरत होतो आणि शेवटी माझ्या कष्टाचं थोडं चीज झालं. आपली विचारांची दिशा योग्य असल्याचा पुरावा हाती लागला. जनार्दन उर्फ बाबल्या नावाचा म्हातारा चक्रपाणी या नावाभोवती रेंगाळला. म्हातारा 75 ओलांडलेला होता. स्मरणशक्ती फारसं चांगलं काम देत नव्हती. चक्रपाणी हे नाव स्मरणात राहिलं होतं, पण ते कोणत्या संदर्भात ते नीट त्याला आठवतच नव्हतं. आता पुढे काय होईल बघूया पुढल्या भागात. आणखी एक, ही कथा जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.